आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे काल श्रद्धा, परंपरा आणि विकासाचा अद्भुत संगम पाहायला मिळालाय. श्री क्षेत्र कपिलधारा या पवित्र तीर्थक्षेत्रात गंगा गोदावरी पूजन, भूमिपूजन आणि वृक्षारोपणाचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि साधू संत महंतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात हा सोहळा विधिवत संपन्न झालाय. धार्मिक ऊर्जेनं भारलेल्या या वातावरणात भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आहे. श्रद्धेचा ओघ आणि परंपरेचा सन्मान यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता एक भव्य आध्यात्मिक पर्व ठरलाय. या भव्य कार्यक्रमाचं आयोजन जगद्गुरू महंत कल्कीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेलं होतं. कावनई कपिल महामुनी ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेला हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडलाय. तर या सोहळ्याला महंत श्रीराम नारायणदास, महंत डॉक्टर भक्तिचरणदास महाराज, महंत श्रीराम किशोर शास्त्री महाराज यांची उपस्थिती विशेष ठरली आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये पार पडलेल्या विधींमुळे या सोहळ्याला अधिक आध्यात्मिक उंची लाभली आहे. तर या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच साधू संत आणि महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनातील अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. तर इगतपुरी तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधारा कावनई हे सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या निगडित असलेलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. मला आमंत्रित केलं होतं इथे की गंगा पूजन करायचं आणि ती जी काही कामं इथे होत आहेत त्या संदर्भातलं जे आहे भूमिपूजनासारखं मला आनंद वाटतो की या भागामध्ये आतापर्यंत जे आहे आपण म्हणजे फक्त कावनाईमध्ये 46 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. टाकळीमध्ये 47 कोटी रुपयाची कामे होणार आहे. बेझे चाकोऱ्यामध्ये 23 कोटीची कामं, असे 116 कोटी रुपयाची कामं जवळपास इथे होणार आहे. एकूण सिंहस्थाचा आराखडा जो आहे हा 28,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, रिंग रोड्स आहेत वगैरे वगैरे. आणि मला खास सांगतात मागच्या वेळेला दोन मागचे जे काही कुंभमेळे त्यावेळेला मी त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय होतो आणि काम करत होतो. त्यावेळेला या सगळे आमदार आणि सगळे लोक जे आहेत त्यांनी इकडे बोलवलं आणि कावनाई हे पहिलं ठिकाण जिथे पूर्वी सिंहस्थ होत होता आणि तिथून मग आता त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला ते गेलेले आहेत. कारण इथे जागा कमी पडत होती म्हणून त्या ठिकाणी गेले. तर मला पण उत्सुकता होती त्यावेळेला म्हणूनच इथला जो तलाव असेल किंवा इतर जे रस्ते असतील त्यावेळेला आपण सगळे केले होते. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आपण पाहिले होते. आणि हा पण सुद्धा एक रिंग रोड आपण केलेला आहे. पनेवरून जातो तो सरोवर आणि तसंच बाहेर तो मसरूळला पण बाहेर जाऊ शकतो. तसे काही इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आपण केले होते. परंतु आता गाड्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, त्यामुळे अधिक कामाची गरज पडायला लागलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आहे जास्तीत जास्त निधी जे उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि एकूण 28,000 कोटी रुपयाची कामं जे आहेत त्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आता करायचं ठरलं आहे. तर माझी विनंती एवढीच आहे की कामं जे आहेत वेळेवर व्हायला पाहिजे. श्रद्धा, परंपरा आणि विकास यांचा समतोल साधणारा हा उपक्रम आगामी सिंहस्थ महाकुंभासाठी मोठी तयारी मानली जात आहे. भविष्यात लाखो भाविकांच्या सोयीसाठी उभारल्या जाणाऱ्या सुविधा आणि पायाभूत विकासाची ही एक मजबूत पायाभरणी ठरणार आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, इगतपुरी, नाशिक.